अदानींच्या भावाचा पवारांचा पक्ष फोडण्यामध्ये सहभाग असल्याची माहिती आपल्याकडे आहे असा दावा खासदार संजय राऊतांनी केलाय। पवार आणि अदानींचे संबंध राजकीय नाहीत तर कौटुंबिक आहेत असंही राऊत म्हणाले। तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अदानींच्या कंपनीवरून निशाणा साधलाय। मुंबईवर ज्या पद्धतीनं एक उद्योगपती ताबा मिळवतो आहे, मोदींचा मित्र आणि भाजपचा मित्र, त्याच्यावरती आमचा तात्विक आणि नैतिक विरोध आहे। आणि ही लढाई जी मुंबईची आहे ही गौतम अडाणी यांच्या मुंबई ताब्यात घेण्याच्या विरुद्ध आहे, जी भारतीय जनता पक्षाच्या मदतीनं मुंबई गिळण्याचा प्रयत्न होतो आहे। आपल्या कार्यक्रमाला कोणाला बोलवायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो। त्यांनी गौतम अडाणींना बोलवलं असेल आणि त्यासाठी पवारांचं अख्खं कुटुंब ज्यांनी पक्ष फोडला तर अजित पवारसुद्धा उपस्थित असतील तर तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे। पवारांचा पक्ष फोडण्यामध्ये गौतम अडाणींच्या भावाचा सहभाग होता अशी माझी तेव्हा माहिती होती। अजित पवारांना पक्षातून फोडण्यात अडाणी होते अशी तेव्हा मी माहिती ऐकली आणि वाचली आहे। आता खरं खोटं ते सांगतील। शरद पवार साहेबांचं जे व्यक्तिमत्व आहे ते एक सर्वसमावेशक स्वरूपाचं आहे। देशाचे जे पंतप्रधान आहे तेही शरद पवार साहेबांचं बोट धरून हे राजकारणात पुढे आले असं त्यांचंच वक्तव्य होतं। तर बोट धरून नरेंद्र मोदी गेले, पुढे गेले, तसंच पाया पडून अडाणी गेले असावेत असा त्याचा अर्थ आहे। अडाणींच्या एकंदरीत त्यांच्या कंपनीच्या कार्यपद्धती ज्या आहेत या पर्यावरणाच्या, लोकशाहीच्या नीतिमूल्यांच्या विरोधात आहे आणि या देशाला पुंजीपती जे अनेक वेगवेगळ्या समस्येमध्ये या देशाला ढकलत आहे त्यामधले अग्रणी नाव हे अडाणींचं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।